राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे। दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। दिलीप वळसे पाटील पवारांना भेटण्याची शक्यता दाट आहे। याआधी सुद्धा दिलीप वळसे पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती। शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठं खिंडार पाडण्याची चिन्ह आता दिसू लागले। वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका ह्या स्थानिक अडचणीच्या संदर्भातल्या आहेत। तसे काही गंभीर काही वेगळी भूमिका नाही आणि आमची निवडणूक जी आहे ती अजितदादांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल आणि आम्ही तिन्ही पक्ष एकोप्यानेच निवडणूक लढू। काही मतभेद नाहीत, काही विषय नाही। जे आता आमचं महायुती आहे तर त्या महायुतीच्या तर्फेच या निवडणुका लढल्या जातील। बरेच जण संपर्कात आहेत, पण पवार साहेबांचं मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही, काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल। त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो। महाराष्ट्र धर्म सोडून दिल्लीची चाकरी करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याबद्दल त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय नकारात्मक वातावरण आहे। त्या लोकांना आपल्याकडे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून तो निर्णय चुकू शकतो। त्यापेक्षा निष्ठावंतांना आपण पाठिंबा दिला तर लोक आपल्या बरोबर आहेतच आणि ही भूमिका साहेबांची आणि महाविकास आघाडीची बघितल्यानंतर अजून जास्त सामान्य नागरिक नाही तर मतदार हे आपल्याकडे वळू शकतील असं कुठेतरी साहेबांचं मत झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।